त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन टाईप चालू आहे. एक्स इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा, वाय इक्वल टू बी ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा, फाइंड dy अपॉन dx, dy अपॉन डी थिटा एक्स, ए कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह अगोदर dy अपॉन डी थिटा 1 मायनस कॉस थिटा, ए 1 ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह झालं 0, कॉस थिटा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस dx अपॉन डी थिटा इक्वल टू ए साइन थिटा, हे झालं dx अपॉन डी थिटाचा आन्सर. y इक्वल टू बी ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा, बी डी थिटा अपॉन ह्या थिटाचं डेरिव्हेटिव्ह झालं 1, साइनचं डेरिव्हेटिव्ह झालं कॉस थिटा, dy अपॉन डी थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे आता इथं हाफ अँगल फॉर्म्युला झाला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि राहिलेला हा बी. आता आपला आन्सर मिळाला dx अपॉन डी थिटा मिळाला आणि dy अपॉन डी थिटा मिळाला. dx अपॉन ते dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिवाइड dx अपॉन डी थिटा 2b साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवाइड a साइन थिटा, dx अपॉन डी थिटाचा आन्सर. साइन टू थिटा इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे साइन थिटाचा फॉर्म्युला झाला 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, dy अपॉन dx इक्वल टू 2b साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवाइड 2a, हा a आणि साइन थिटाचा आन्सर 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, एक साइन थिटा बाय 2 ला एक साइन थिटा बाय 2 गेला, शिल्लक हा राहिला 2b आणि 2a, ह्या 2 ला 2 कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं साइन थिटा बाय 2 डिवाइड कॉस थिटा बाय 2, म्हणजे आन्सर मिळालं dy अपॉन dx इक्वल टू b अपॉन a टॅन थिटा बाय 2. त्यानंतरचा प्रॉब्लेम 6 प्रॉब्लेम, y इक्वल टू ते x इक्वल टू कोस स्क्वेअर थिटा, y इक्वल टू कॉट क्यूब थिटा ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 6, फाइंड dy अपॉन dx. आपल्याला व्हॅल्यू दिलेली त्यांनी थिटाची पाय बाय 6 ही. when problem is solved then again we put theta's value pi by 6. Here we find derivative x, d by d theta x, d by d theta cos square theta. We use formula composite derivative cosec square theta means x raised to n formula, n x raised to n minus 1, n आले पुढं 2 cosec theta, परत डेरिव्हेटिव्ह राहिलं cosec थिटाचं, हा 2 cosec theta, cosec थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec theta इंटू cot theta, dx अपॉन डी थिटा इक्वल टू मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा, हे आन्सर मिळालं आपल्याला dx अपॉन डी थिटाचं. y इक्वल टू कॉट क्यूब थिटा, d अपॉन डी थिटा y, d अपॉन डी थिटा कॉट क्यूब थिटा, फॉर्म्युला आला परत x रेस टू n चा, म्हणजे आन्सर मिळालं 3 कॉट स्क्वेअर थिटा, परत डेरिव्हेटिव्ह राहिलं कॉट थिटा, कॉट थिटाचं डेरिव्हेटिव्ह झालं मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, आन्सर मिळालं dy अपॉन डी थिटा इक्वल टू dy अपॉन डी थिटा इक्वल टू मिळालं मायनस 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. मिळालेले आपण डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचा. पॅरामेट्रिकचा फॉर्म्युला dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिवाइड dx अपॉन डी थिटा मायनस 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा डिवाइड मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. एक कॉट थिटा एक कॉट थिटा गेले, कोसेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा कॅन्सल झाले, हे मायनस मायनस कॅन्सल झाले, शिल्लक राहिलं 3/2 कॉट थिटा. आता व्हॅल्यू दिलेली त्यांनी थिटा इक्वल टू पाय बाय 6, हे आन्सर झालं आपलं dy अपॉन dx. dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dx थिटा पाय बाय 6, थिटा इक्वल टू पाय बाय 6, हा 3/2 कॉट पाय बाय 6, कॉट पाय बाय 6 आन्सर आहे स्क्वेअर रूट 3, हे मिळालं आपल्याला आन्सर. नंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम y x इक्वल टू a कॉस क्यूब थिटा, y इक्वल टू a साइन क्यूब थिटा ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 3, d अपॉन डी थिटा x, ए कॉन्स्टंट व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हच्या अगोदर d अपॉन डी थिटा कॉस क्यूब थिटा, याचं आन्सर मिळालं 3a कॉस स्क्वेअर थिटा, परत डेरिव्हेटिव्ह राहिलं कॉस थिटा, कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, dx अपॉन डी थिटा इक्वल टू मायनस 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा, हे आन्सर मिळालं. नंतर परत वायचं डी अपॉन डी थिटा वाय एक्स ते ए डी अपॉन डी थिटा साइन क्यूब थिटा, हा ए
3 साइन स्क्वेअर थिटा, परत डेरिव्हेटिव्ह राहिलं साइन थिटा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, dy अपॉन डी थिटा 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा, मिळालेलं व्हॅल्यू पुट केला dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिवाइड dx अपॉन डी थिटा 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा मायनस 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा, कॉसला कॉस गेले साइनला साइन गेले 3a ला 3a गेले, शिल्लक राहिलं मायनस साइन थिटा डिवाइड कॉस थिटा, मायनस साइन अपॉन कॉस मीन्स मायनस टॅन पाय बाय 3 आणि टॅन पाय बाय 3 व्हॅल्यू √3, आन्सर मिळालं मायनस √3. नेक्स्ट क्वेश्चन, x इक्वल टू t प्लस 2 साइन पाय t y इक्वल टू 3t मायनस कॉस पाय t ॲट t इक्वल टू 1/2 d अपॉन dt x d अपॉन dt t, t असल्यामुळे पॅरामीटर झाला d अपॉन dt t, d अपॉन dt d अपॉन dt t प्लस 2 d अपॉन dt साइन पाय t t डेरिव्हेटिव्ह 1 2 साइन डेरिव्हेटिव्ह कॉस पाय t आणि परत पाय टीचं डेरिव्हेटिव्ह पाय टीचं डेरिव्हेटिव्ह पाय अगोदर आला डेरिव्हेटिव्हच्या अगोदर आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 1 dx अपॉन dt 1 प्लस 2 पाय इंटू कॉस पाय टी y इक्वल टू 3t मायनस कॉस पाय टी d अपॉन dt y 3 d अपॉन dt t मायनस d अपॉन dt कॉस पाय टी हा 3 टीचं डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय टी आणि परत डेरिव्हेटिव्ह राहिलं पाय टीचं डेरिव्हेटिव्ह पाय dy अपॉन dt इक्वल टू 3 प्लस पाय साइन पाय टी, हे मिळालं आन्सर dy अपॉन dtचं. मिळालेलं व्हॅल्यू पुट केल्या dy अपॉन dt आणि dx अपॉन dt हे व्हॅल्यू आपण पुट केल्या 3 प्लस पाय साइन पाय टी 1 प्लस 2 पाय कॉस टी. मग व्हॅल्यू आपल्याला आता दिलेली त्यांनी टीची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1/2 ती पुट करायची आहे. टीची व्हॅल्यू 1/2 पुट केल्यानंतर इथं झालं π/2, इथं पण झालं π/2. 3 प्लस पाय साइन π/2 1 प्लस 2 पाय कॉस π/2 साइन π/2चा आन्सर आहे 1 कॉस π/2चा आन्सर आहे 0. 3 प्लस पाय डिवाइड 1 प्लस 2 पाय इंटू 0, आन्सर मिळालं dy अपॉन dx इक्वल टू 3 पाय. नंतर if x equal to a square root sec theta minus tan theta y equal to a square root sec theta plus tan theta, then show that dy upon dx equal to minus y upon x. आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे मायनस y अपॉन x. x इक्वल टू a स्क्वेअर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा, a मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर झाले ते डिवाइड x अपॉन a इक्वल टू स्क्वेअर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. तसंच y अपॉन a इक्वल टू स्क्वेअर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा, y अपॉन a इक्वल टू स्क्वेअर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड x अपॉन a इंटू y अपॉन a स्क्वेअर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू स्क्वेअर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा एक्स वाय डिवाइड ए स्क्वेअर. हे दोन्ही एकत्र केल्यानंतर इथं झालं सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, हे झालं स्क्वेअर रूटमध्ये सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे फंडामेंटल आयडेंटिटी फॉर्म्युला एक्स वाय डिवाइड ए स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर रूट 1 म्हणजे एक्स वाय इक्वल टू 1 इंटू डिवाइड ए स्क्वेअर इकडे आले झाले मल्टिप्लाय एक्स वाय इक्वल टू ए स्क्वेअर. आता आपल्याला त्याचं फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं फॉर्म्युलाला यू इंटू व्हीचा यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर. एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू 0. एक्स डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू प्लस वाय इकडे गेल्यानंतर झाले मायनस, पण डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू आन्सर मिळालं मायनस वाय अपॉन एक्स, हे झालं त्याचं आन्सर. आपला चॅप्टर पहिला चॅप्टर डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन हा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे रिव्हिजन सहित, आलेलं त्याच्या प्रॉब्लेम सहित. आता ह्यानंतर पुढचा चॅप्टर घेऊ आपण.